मुलगी दिली ना तुम्ही. पूर्वी महिला माता ऐका, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, फक्त माझं वय 70 आहे, एवढंच आहे. पण पूर्वी असा विषय होता, एकदा जर लग्न करून मुलीला पाठवलं बरं का माय, पूर्वीची म्हण होती, मुलगी नांदती बरी नाही तर मरती. काय पूर्वीच्या आया होत्या, देऊन द्यायच्या. बहीण तुन नशीब माझे वही ते तुले मिळी भेटी जाय, तुन नशीब मा चांगलं होई ते तुले इवान भेटी, गाडी भेटी. आणि जर तुना नशीब मा नाही होणार ती इवान बी मुडी आणि दाबावर पडी. हाय का नाही? हा, त्याच्यामुळे पूर्वीच्या माता माऊला त्या ठिकाणी चिंता करायच्या नाही. आणि त्या मुली पण तशा होत्या, म्हणायच्या मरून जाऊ पण आई वडिलांचं नाव कमी होईल असं कधी वागणार नाही. अशा मुली होत्या पूर्वी. किती त्रास झाला सासरचा. आईचा फोन आला, बाई कसं काय चाललंय? काही नाही, आनंदात आहे. जावई बापू काय त्यांचा स्वभाव छान आहे. उगाच आपली चिंता त्यांना सांगून त्यांनाही चिंतित करायचं ना आपला संसारही चिंता कर, कशाला सांगायची गरज? बरं, आपल्या लग्नासाठी जेव्हा मागणी आली तेव्हा आपण डायरेक्ट देऊन नाही टाकत. 10 ठिकाणी तपास करतो. पोऱ्या कसा काय, पोऱ्यान बाप कसा काय, गावमा नाव शे का नाही, काशात जायले धूल गेलेत, है की नाही? देण्याच्या अगोदर 10 वेळेस जर 10 ठिकाणी तपास करत असू तर मग तिच्या संसारामध्ये आपण विक्षेप आणणारे कोण आहे? महिला मातांना विनंती तुम्हाला, मुलगी देऊन टाकली, हो चांगलं झालं. आणि जर मुलगी द्यायची वेळ असेल तर पुढचं वाक्य लिहून ठेवा, कर्तृत्ववान मुलाला तुमची मुलगी द्या. बापाच्या इष्टेवर जगणाऱ्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा कर्तृत्ववान मुलाला मुलगी द्या, तुमची मुलगी सुखी जीवन जगल्याशिवाय राहणार. आणि लक्षात ठेवा, बापाच्या इस्टेटवर तर कोणीही जगतं. किती म्हणे त्याच्या बापाचा 10 एकर आहे, काय कर त्याचं काय ते सांग. त्याने मोटरसायकल घेतली, त्याने हप्ते फेडले स्वतःने, ते त्याचा. बापाच्या याच्यावर तर जगणारे भरपूर आहे. म्हणून कर्तृत्ववान मुलाला मुलगी द्या. आणि मुलगी दिली गेली, माया हो तिला फोन करून किद्राव करू नका, आई जीवन फुकट वगैरे घेतो बोलतं चाला तुम्ही राहिले फोन लावा. सकाळी फोन लावणार, बेबी काय करते बेबी? आई मी कधी चहा ठेवते. माय वो तू इथला सकाळ मग उठीशील आणि या बाकीना जपेल शेतच. माय वो मोल करीन कर टाकी म्हण बेबीले. लगेच दुपारी फोन, हॅलो बेबी काय करते? कपडा धुई राहिलो म्हणे मी. आणि तू एकली धुई राहिली आणि त्या बटेल शेतच म्हणे त्या गप्पा मारत. लगेच संध्याकाळी फोन, काय करायला घर जाळी राहिलो. माय बट तुलेच काम करणं पडत म्हणतो, तू जाय 3 सांगितलं तरी वय ते करतो आवरी लागतील वय. अरे काय आहे, तिचं घर आहे, ती झाडणार नाही तर धुणार, तिचं घर आहे ना. अर्धांगिनी आहे, 10 एकरचा मालक असेल तर ही तुमची मुलगी गेली की आपोआप मालकीन झाली ना. मालकीन झाली का नाही? जपिग्यात का? हाव म्हणा नाही तर नाही म्हणा, बरोबर आहे का नाही? आपोआप मालकीन होणार ना. मग जर आपली मुलगी तिथे मालकीन आहे तर मालकिनीच्या हातात आहे, तिला झाडायचं का चहा ठेवायचं का थोडे. मग पुन्हा घरमातला त्या दल्ला दल्ली, म्हातारा म्हातारी जपिले त्याचे जपाडू बी पडू नको, लाडकावू नको त्याचे, काम करायला लावत जाय त्याचे. ओ म्हणा बापरे. मला हेच तर प्रश्न पडतो, आपली मुलगी आणि आपला जावई जर मोटरसायकलवर बसून आला तर माय म्हणते, माय वो काही लक्ष्मी नारायणना जोडा उघटना माय. म्हणजे मुलगी आणि जावई जर मोटरसायकलवर आले तर लक्ष्मी नारायणचा जोडा. आणि आपली सुनबाई आणि जर मुलगा जर मोटरसायकलवर जायला लागला, दखा आमना करना सो दखा. खोटे खोटे नुसती एकाच बाजूने नाही बघावं लागत, दोघं बाजूला. मुलगी जवळ आले का माय म्हणा लक्ष्मी बेबी, बेबी ना बाबा, पुढे हिरो मागे होंडा, भुर्र असली भुर्र जास. हे वाईट काम आहे. म्हणून लक्षात ठेवा, कथा कीर्तन ऐकून नुसतं देवदेव करायचं आणि घरामध्ये जर आचरण चुकीचं असेल तर ते सुद्धा फायद्याचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून बदल करा या सर्व गोष्टी आणि आपल्या